नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण बघतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. म्हणजे काय वेळ आली पहा या महाराष्ट्राच्या राजकारणावर. म्हणजे बघा ना, राज्यातील विरोधी पक्षांना काही अर्थच उरलेला नाही. विरोधी मंडळींच्या बोलण्यामध्ये काही तारतम्य, विश्वासार्हता अजिबात दिसत नाही. तो एक लवंडा नावाचा प्रकार रोज सकाळी घाण करत असतो खरा, पण त्याच्या तोंडातून जे काही बाहेर पडतं त्या घाणीमुळे त्याचा मालकच नेहमी तोंड घशी पडत असतो. असंच चित्र आहे नेहमीचं. आता शरद पवार समजायला 100 वर्ष जन्म घ्यावा लागतील अशी फुशारकी हा मारीत होता. आणि त्या नेत्याभोवती आजपर्यंत, म्हणजे मोठ्या नेत्याभोवती आजपर्यंत नागिनडास करत होता. या फडतूस व्यक्तीला त्या मोठ्या नेत्याने कात्रजच्या घाटात कधी नेऊन सोडले हे त्यालासुद्धा समजले नाही. तर छोटा संजय म्हणून नावरूपाला येत असलेला रोहित पवार प्रसिद्धीच्या प्रेमात अखंडपणे बुडालेले असतात. त्यामुळे कधी उपोषण कर, कधी उलटसुलट वक्तव्य करून दिवस साजरे करणे त्याचं सुरू असतं. एवढंच एक उद्योग त्याच्याकडे. मला हे छोटा संजय फार मस्त वाटलं बरं का. म्हणजे प्रसाद लाडनीच हे नाव दिलं. आत्ता मी वाचलं ते, मोठं गंमत वाटली मला. छोटा राजनसारखा छोटा संजय. आता काँग्रेसचे जर म्हणाल तर बर्बाद गुलिस्ता करने को एकही हर्षवर्धन सपकाळ काफी आहे. ते काय फारसं बोलण्यात त्याला हे नाही. आता हे सारे विरोधक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जावे म्हणून देव अक्षरशः पाण्यात घालून बसलेले आहेत. म्हणजे फडणवीस इथून दिल्लीला गेले म्हणजे आपले अच्छे दिन येतील असं त्यांना काहीतरी वाटतं. आणि त्यात तथ्य असं, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2014 नंतर थेट अशा सत्तेमध्ये सहभागी झाले. म्हणजे या मोठ्या प्रकारच्या राजकारणात आले ते. आणि बघता बघता त्यांनी मी म्हणणारे सर्व राजकारणी फार घरी बसवले. अगदी शरद पवारांना सुद्धा. आठवून पाहणं 2000 पूर्वीचं राज्यातील राजकारण आणि करा तुलना आताच्या परिस्थितीची. हातच्या कंकणाला आरसा कशाला हो. तर अशा अस्तित्वहीन विरोधी मंडळींना आता एकच अस्तित्वाचा किरण आहे, आणि तो म्हणजे फडणवीस यांना दिल्लीत पाठवणे. ते एकदा दिल्लीत गेले की आपल्याला काहीतरी व्हायच येईल असं त्यांना वाटतं. आणि त्यासाठी ते दिल्लीत जावे फडणवीस, यासाठी काय वाटेल ते प्रकार त्यांचे सुरू आहेत. आता हेच बघा ना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता काही राहिलं का त्यांच्या राजकारणाला? म्हणजे अस्तित्व तरी दिसलं का कधी? पृथ्वीराज बाबा आणि राज ठाकरे यांची राजकीय किंमत तशी सारखीच, म्हणजे शून्य. जसे काही बाई बोलतात, आमिर खानच्या 3ऱ्या लग्नाला 4था पाहुणा म्हणून उपस्थित राहून सोशल मीडियामध्ये भरपूर शिव्या खातात, तसं पृथ्वीराज बाबांच्या बाबतीत झालेलं आहे. पृथ्वीराज बाबांच्या विधानाला कोणीही गांभीर्याने घेत नाही, अगदी राज ठाकरेसारखंच. फक्त माजी मुख्यमंत्री आहेत, प्रेमला काकूंचा मुलगा आहे. त्यांच्या आईवडिलांनी एकेकाळी यशवंतराव चव्हाणसारख्या नेत्याला अपशकुन केला होता इंदिराजींच्या सांगण्यावरून. आणि याच भांडवलावर बाबा केंद्रात मंत्री राहिले, राज्यात मुख्यमंत्री म्हणून होते. म्हणजे हेच त्यांचं राजकीय चारित्र्य. आपलं माहीत असावं म्हणून सांगितलं. तर सांगायचं म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांचं विधान कोणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. माणूस तसा सरळ आहे बरं का, पण राजकीयदृष्ट्या बाळबोध. त्यांनी असं विधान केलं की एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन करून टाकतील आणि त्यानंतर शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात येईल. आणि त्यापुढे म्हणजे देवेंद्र फडणवीस
यांना केंद्रात मंत्री करण्यात येईल. चिरकुट वाहिन्यांशी चिरकुट वाहिन्यांनी या विधानाला चव्हाणांच्या भरपूर प्रसिद्धी दिली. आता या वाहिन्यांचं तरी काय, त्यांचंही चुकीचं काही म्हणता येणार नाही. काहीतरी बातमी तर लागतेच ना शेवटी द्यायला. काय करणार ते 24/7 बातमी तर लागतेच शेवटी. खरं तर फडणवीस यांनी महाराष्ट्रात आपले राजकीय स्थान अभ्यास आणि मेहनत या बळावर निर्माण केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे त्यांनी अनेक गोष्टी. शरद पवार यांचे राजकारण पूर्णपणे नियंत्रणात ठेवण्यात फडणवीस यांची फार महत्त्वाची भूमिका आहे. ते पवार यांना वडिलकीच्या नात्यानं योग्य तो सन्मान देतात, पण ती त्यांची संस्कृती आहे. मुद्दा एवढाच आहे की फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्याची इच्छा कोणाच्या मनात कशामुळे गुंजारो घालत आहे. म्हणजे बरेच आहेत हो असे. म्हणजे उद्धव ठाकरे पहिले आहेत, पवार आहेत. काँग्रेस पक्षाची तशी काही भूमिका नाही. सपकाळ आपला पक्ष कसा संपेल याचा रोज काहीतरी बोलून ते सराव करतच असतात. पण पृथ्वीराज बाबा यांनी काहीतरी बोलावं म्हणून शिंदे भाजपमध्ये जाणार वगैरे सांगत आपले राजकीय समज किती बाळबोध आहे हे दाखवलं, एवढंच फार तर म्हणता येईल. आता बघा, एकनाथ शिंदे यांना आपलीच जी संघटना आहे, आपली जी शिवसेना आहे ती खरी आणि ओरिजिनल आहे हे सांगून महाराष्ट्रामध्ये राजकारण करायचे आहे. ते शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कशासाठी सोडतील? ते अनुभवी आहेत, लोकप्रिय नेते आहेत, यात अजिबात शंका नाही. आहेत, अतिशय लोकप्रिय आहेत ते. म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी ते आतुर असणे किंवा त्यांना वाटणे असं यातही काही चुकीचं नाही आणि शंकाही नाही. त्याचाच एक भाग म्हणून ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची रोजच्या रोज वाट तसे लावतच आहेत. पण कोणताही विचार तसा सहज संपत नसतो. ठाकरे संपले असा निष्कर्ष काढणेही योग्य नाही. शिवाय भाजपमध्ये जाऊन शिंदे यांना तर ह्यात मुख्यमंत्री थोडेच करणार आहे कोणी, आणि कशासाठी करेल भाजप? आणि दुसरे म्हणजे फडणवीस यांना दिल्लीमध्ये नेऊन केंद्रीय मंत्री होण्यासाठी केंद्रीय मंत्री होण्यात काय रस असणार आहे? आता पक्ष काय ठरवेल तो भाग वेगळा, पण फडणवीस यांच्या तोडीचा नेता आज तरी महाराष्ट्र भाजपकडे नाही. हे अतिशय वास्तव आहे, अतिशय सत्य आहे. आता कोणी भविष्यात तयार होणार नाहीत असे माझे अजिबात म्हणणे नाही, पण आज तरी फडणवीस यांच्या तोडीचा कोणी आहे असे समजणे मोठा विनोद असणार आहे. पण काही उद्योग नसला तरी टाईमपास म्हणून असे विनोद आणि विधाने करीत राहणे, त्यातून थोडीफार प्रसिद्धी मिळवणे एवढेच या विधानाचं महत्त्व असेल. यापेक्षा जास्त महत्त्वही देता येणार नाही. म्हणूनच म्हणतो फडणवीस राज्यातच राहतील, मुख्यमंत्री म्हणूनच असणार आहेत. 2029 तरी यामध्ये काहीही बदल होणे अशक्य आहे. तर याबाबत आपलं मत काय? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बुलंद हे चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. उद्या पुन्हा भेटूया. अशाच एखाद्या नव्या जुन्या राजकीय विषयावर चर्चा करूया. धन्यवाद.